संत गाडगे महाराज जयंतीनिमित्त देवपुरातील मठात अभिवादन. संत गाडगे महाराज यांच्या 150व्या जयंतीनिमित्त श्री संत गाडगे महाराज सांस्कृतिक मंडळ देवपूर धुळे यांच्या वतीने आई एकविरा देवी मंदिराजवळील मठात असलेल्या संत गाडगे महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर मान्यवरांनी आपली आरती करून संतांच्या कार्याला विचारांना वंदन केले. कार्यक्रमास महापौर मायादेवी परदेशी, माजी आमदार राजवर्धन कदमबांडे, डॉक्टर सुशील महाजन, मंडळाचे अध्यक्ष अमोल गायकवाड, प्रवीण शिंदे, शंकर सगरे, संजय गवडी, कपिल पराटे, महेंद्र सगरे, दिलीप गवडी, राजेंद्र गवडी, दिलीप हजारे, गणेश सगरे, जगदीश सगरे, विलास पराटे, संजय निकम, शेखर वाघ, भिका निकम, पारस निकम, राहुल सगरे, रेखा गवडी, कल्पना निकम, मनीषा सगरे, धनश्री पराटे, शोभा निकम, गायत्री सगरे, प्रियंका वाघ, संगीता गवडी, अलका सगरे, लता शिरसाट, सुप्रिया गायकवाड, जयश्री गवडी, कविता आगजाडे, रोहिणी सगळे, वैशाली शिंदे, मनीषा गायकवाड आदींसह मान्यवर समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. तर श्री संत गाडगे महाराज यांच्या स्वच्छता अभियान, समाज प्रबोधन आणि अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कार्याचा गौरव करण्यात आला. त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचा संकल्प उपस्थितांनी व्यक्त केला. संतांनी दिलेला स्वच्छता, समता आणि सेवाभावाचा संदेश समाजासाठी आजही तितकाच प्रेरणादायी असल्याचे वक्त्यांनी नमूद केले. बोला. जय गोपाला. आज राष्ट्रीय संत, स्वच्छतेचे जनक श्री संत गाडगे बाबा यांची 150वी जयंती धुळे शहरात उत्साहात साजरी होत आहे. श्री संत गाडगे बाबा सांस्कृतिक मंडळाच्या वतीने आज भव्य दिव्य प्रमाणात साजरी होणार आहे. संध्याकाळी 5 वाजता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून मिरवणूक निघणार आहे. ती संत गाडगे बाबा मठ एकविरा मंदिर येथे ती इथपर्यंत येणार आहे. त्यानंतर सायंकाळी भव्य दिव्य असा अन्नदानाचा, महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित केला आहे. त्यानंतर या जयंतीनिमित्त श्री संत गाडगे सांस्कृतिक मंडळ व धोबी परीट सेवा मंडळाच्या वतीने स्वच्छतेचा सप्ताहसुद्धा साजरा करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाकरता सर्व परीट समाज बांधव आणि श्री संत गाडगे सांस्कृतिक मंडळाचे सर्व पदाधिकारी हे परिश्रम घेत आहेत आणि यांच्या वतीने हा सर्व कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे.